फक्त जेवायला टेरेसवर आलो होतो पण शेवटी ना डोक्यावर जार घेऊन नाचायची वेळ आली. पण आपल्या आज पोरांचं झालं नियोजन पार्टीचं. तर हे बघा हे आमचे मित्र यो राहिले थांबा. घ्या घ्या देवाचं नाव घ्या. आता टेरेसवर आलो आणि समोरच जेवण बघितलं. काय सांगू राव, गरमागरम पनीरची भाजी, तंदुरी रोट्या तयारच. वास असं की भूक नसलेल्या माणसांनी बी प्लेट घेऊन बसावं. खायला काय का तुम्ही डायरेक्ट टाटल्या विषय डायरेक्ट गंभीर. चला मग तर मग काय कार्यकर्त्यांना भूक तर अशी लागली जणू सकाळपासून उपाशी ठेवलेत. लगेच प्लेट वाढून घेतली आणि रोट्यांचा कार्यक्रम सुरू केला. काही जण जेवायला बसले होते पण फोटो काढण्याचं त्यांचं लक्ष जादा. आता त्या बाकासूरचं तर नाही माहिती किती भाकरी खायचा, पण हे बघा आमचा बाकासूर. आपल्यात बघू कोणी हा ते आपल्यात नक्की बघतो राक्षस आहे ना. आमचा बघतो 35 भाकरी खायचा आहे. 5-6 भाकरी चपात्या. आणि जेवण झाले म्हणून एकमेकांना घास भावण्याचा कार्यक्रम सुरू. आता काय यानंतर पार्टीमध्ये काय बाकी राहिलं होतं तेच कळेल. मग काय पोट भरला आणि आली ती आयुष्यात सगळ्यात नकोशी वेळ. आवरा भांडी उचलली, सामान आवरलं, मनात म्हणलं चला आता डायरेक्ट घरी. तर अशी झाली आजची आमची पार्टी. टेरेसवर पार्टीचा प्लॅन काय एवढा मोठा नव्हता, पण कार्यकर्त्यांसोबत असलेली अखेरची साथ आणि जेवणाची बी आठवणीत राहण्यासारखं होतं. टेरेसवर मोकळ्या वेळेत बसून आहे ना जेवणाची मजा वेगळीच असते. मोठ्या हॉटेलमध्ये 1000 रुपये खर्च करून एवढी मजा मिळणार नाही. ती फक्त आपल्या ना कार्यकर्त्यांसोबत आहे ना मोकळ्या हवेत मिळते. पण आपल्या कार्यकर्त्यांना काही शांत बसवणं होत नाही. एकाने केन डोक्यावर घेतला आणि सुरू झाला यांचा डान्स. काय राव, पाणी आणलं होतं किडांचं सामान. मग काय एकाला बघून दुसऱ्याला बघून तिसरा आणि टेरेसवर पुन्हा फुल मस्ती मध्ये. असेच तुम्हाला गावाकडचे आणि मित्रांसोबतचे मस्तीचे ब्लॉग जर आवडत असेल आपल्या अजयला फॉलो करा, लाईक करा.